महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी 31 डिसेंबर सायंकाळी प्रारंभ होणार आहे। मातेच्या सायंकाळच्या नित्यपूजेची घाट 5:30 वाजता होऊन सकाळची पूजा विसर्जित करून मुख्य मूर्तीला 15 ते 20 मिनिटे पंचामृत अभिषेक घालण्यात आल्यानंतर चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठित असलेल्या मूर्तीभोवतीचे मेण काढण्यासह मातेची षोडोपचार पूजा पार पडून नैवेद्य धुपारतो अंगारा पार पडणार आहे। त्यानंतर मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलविण्यात येऊन सिंह गाभाऱ्या नजीकच्या शेजारीतील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात येत आहे। 7 निद्रा पूर्ण करून 8व्या दिवशी मंगळवारी पहाटे मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावर आरूढ केली जाणार आहे। त्याच दिवशी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे। सायंकाळी मंदिर परिसरात मातेची छबिना मिरवणूक पार पडणार आहे। शाकंभरी नवरात्र महोत्सवाला छोटा दसरा म्हणूनही गणले जाते। मातेच्या येत्या 7 दिवसाच्या निद्रा काळात मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक बंद राहणार असून मूर्तीला सकाळ संध्याकाळ सुगंधी तेल लावण्यात येणार असल्याने भाविकांना मातेच्या मुख व धर्मदर्शनाचा लाभ घेता येणार आहे। आजपर्यंत स्थानिक तिन्नती पुजारी संघटना एकत्रित येऊन मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरा करीत आले असून यावर्षी मात्र या सोहळ्याचे यजमानपद पाळीकर पुजारी संघटनेला देण्यात आले आहे। यामध्ये मंदिर संस्थान ही महत्त्वाची भूमिका बजावते। 7 जानेवारीला पहाटे मुख्य मूर्तीची सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येऊन त्याच दिवशी दुपारी 12 वाजता मंदिरातील पिंपळपारासमोरील गणेश विहार ओभरीमध्ये शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर यजमानांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात घटस्थापनेचा विधी होत आहे।